आमची वडलोपाची जागा होती ती सर्व जागा आम्ही सर्व विक्री केलेली आहे. त्याच्यापैकी एक 89/1 ही जी जागा आहे यापैकी 28 गुंठे ही आम्ही हौसाबाई गणेश थले यांना विक्री केलेली आहे. आणि त्यांच्या जागेवरती जे रंगनाथ शांताराम भोईर त्यांची सूनबाई वगैरे हे 8 ते 10 लोकांनी काल बेकायदेशीर अतिक्रमण करून त्यांचं कंपाऊंड तोडून त्याच्यामधली झाडं तोडली. त्याच्यानंतर त्या जागेमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करून ती पूर्ण कंपाऊंड त्यांचं जाळून टाकलेलं आहे. त्याबाबत संबंधित हौसाबाई यांनी तक्रार केली, वन खात्याकडे केली, पोलिसांकडे केली, 112 कंट्रोलला फोन केला, पण कुठूनही प्रतिसाद आला नाही. त्याच्यामुळे नाही, ॲक्च्युली त्यांचं इंटेन्शन हे आहे की आता जमिनीला भाव वाढल्यामुळे आता ते पुन्हा अतिक्रमण करून ती जागा विकण्याचा प्रयत्न करतात. हा त्यांचा इंटेन्शन आहे. त्याच्यावर त्यांच्यावरती सर्वात जास्त कडक कारवाई झाली पाहिजे. पोलीस प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, जालपुलीचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि अशा लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे. भिवंडी तालुक्यातील धामणगाव येथे कशिवली गावामध्ये आद्यमध्ये माझी जागा आहे. 89/1 अशी जागा आहे. पण या लोकांनी मला खूप मारण्याचा वगैरे प्रयत्न केला, शिव्यागाली वगैरे केल्या आणि मग मी तरी या लोकांना कब्जा नाही घेऊन देत म्हणून या लोकांनी माझा कंपाऊंड वगैरे तोडला, झाडं वगैरे तोडली. पण मला कोणीही प्रतिसाद दिलेला नाही आहे आतापर्यंत. मला न्याय मिळावा, या लोकांवर करी सजा व्हावी, या लोकांना गुन्हा दाखल व्हावा या लोकांवर. आणि या लोकांची म्हणजे आपल्या बऱ्याचशा लोकांची अशी सवय आहेच लागून गेल्या त्या लोकांना का जागा विकणार, पैसे घेणार आणि नंतर काय सांगणार का आम्ही जागा विकलीच नाही. म्हणजे पैशाचा अभाव त्यांना वाटते. त्यांना असं वाटते का मला अजून पैसे मिळावे, अजून मला पैशांची हाव लागते. त्याच्यामुळे मग ही लोक काय करतात, प्रत्येकाच लोकांकडे असंच चालले यांचं. ती लोक रंगनाथ भोईर आणि शांताराम भोईर आणि त्यांच्यासोबत लेडीजसुद्धा होत्या. तुम्ही कुठे तक्रार केली आहे? मी आता पूर्ण पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटला तक्रार केली आहे. पण फॉरेस्ट डिपार्टमेंटचा मला काही प्रतिसाद मिळालेला नाही आहे. आता तुमची काय मागणी आहे? आता मागणी एकच आहे का ज्या लोकांनी मला त्रास दिले, माझ्या जागेची नुकसान केले, माझ्या जागेची झाडं वगैरे तोडले, त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे.